नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शासकीय वसतिगृहात रात्रीचे जेवण केल्यानंतर काही वेळातच अंदाजे 40 ते 50 विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं। त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले। माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले। उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले। इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे। थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले, खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत। नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही, आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत। धन्यवाद। प्राथमिक माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे। न्यूज डेस्क, आपला नाशिक।